विधान परिषदेसाठी नाशिक नगर मध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे, तर धुळे जळगाव येथील मतदार ठरणार किंग मेकर। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शिक्षक विभाग मतदार संघासाठी अर्ज माघारी नंतर रिंगणात उरलेल्या 21 मतदारांपैकी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील प्रत्येकी 9 उमेदवार रिंगणात आहेत, तर धुळे येथील 2 आणि जळगावचा 1 उमेदवार रिंगणात असल्यानं खरी लढत नाशिक आणि नगर या विभागामध्येच पाहावयास मिळणार आहे। नाशिक विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान होणार आहे। बुधवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत रिंगणामधील 15 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर 21 उमेदवार रिंगणात उरले। या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांपैकी काही उमेदवार माघार घेत अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जाते। माघारीपूर्वी विधान परिषद निवडणुकीत नगरमधून तब्बल 14 उमेदवार रिंगणात होते, त्यातील 5 उमेदवारांनी माघार घेतली। आता 9 उमेदवार नशीब आजमावत आहेत। त्यामुळे विधान परिषदेच्या नाशिक विभागामध्ये नाशिक आणि नगरमध्येच खरी लढत रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या विभागात नाशिक एज्युकेशन सोसायटी यांच्यासह नाशिक शिक्षक प्रसारक संस्था अशा अनेक छोट्या मोठ्या संस्था या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात। त्यांच्या संस्थेतील मतदारांची संख्या कमी जरी असली तरी एक गठ्ठा आल्यास उमेदवाराला दिलासा देण्याचं काम करू शकतात। धुळे आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यात मतदारांची संख्या पाहता त्या मतदारांचा कौल देखील विजयी उमेदवारांसाठी निर्णायक ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।